जेव्हा आपण सुरू केलं यूट्यूब किंवा फेसबुक, तर आम्ही कधीच यूट्यूब आणि फेसबुक या मीडियममध्ये काम नाही केलं, कारण मेनस्ट्रीममध्ये सॅटेलाईट आणि न्यूज प्रिंट एवढंच काम होतं. पण हे नवीन क्षेत्र आहे. 6 लाख सबस्क्रायबर हा तसा छोटा टप्पा आपल्यासाठी, कारण आपण मधल्या काळामध्ये अनेक लोक अनफॉलो झाले, 2दा चॅनल डिलीट झालं, हॅक झालं. तर ह्या सगळ्या टप्प्यामध्ये म्हणून आपण 6 लाख सेलिब्रेट करतो, कारण हे सगळ्या अनंत अडचणी. आणि दुसरं की फेसबुक, यूट्यूब ज्या कीवर्ड्सना निगेटिव्ह मानतात, ज्यांना ते प्रमोट करत नाही, अशा कीवर्ड्समध्ये काम करून आपण 6 लाख सबस्क्रायबर्स आणि 15 कोटी व्ह्यूज एवढा आपण हा टप्पा केला आहे. आणि इंटरॅक्शन्स, एंगेजमेंट हा तर आणखीन वेगळाच टप्पा आहे. तर हा पहिला प्रयोग होता मराठी सगळ्या न्यूज इंडस्ट्रीमध्ये सुद्धा. आपण ज्या वेळेला आलो त्यावेळेला प्रखरपणे आपली भूमिका मांडतील असे प्लॅटफॉर्म्स खूप कमी होते, आणि वंचित शोषित घटकांचं भूमिका मांडणारं म्हणून प्लॅटफॉर्म हे पहिल्यांदा आलं. आणि याला एवढे व्ह्यूज, एवढे सबस्क्रायबर मिळतील असं वाटलंही नव्हतं. आपल्यापेक्षाही अनेक सबस्क्रायबर असलेले चॅनल्स आहेत मार्केटमध्ये, पण त्यांचं कॉन्टेंट वर खाली होत गेलं, पण आपण टिकून राहिलो. आपण याच्यातनं फायनान्स हा पार्ट कधी बघितला नाही. आम्ही आताच प्लॅन करत होतो की मोर दॅन 60% आपण खिशातले पैसे याच्यामध्ये टाकून हे चालवतो, कारण त्याच्या मागचे एक कमिटमेंट आहे. सो हे 6 लाख आता कमिटमेंटचे सबस्क्रायबर्स त्यांचे आहेत. आणि त्याच पद्धतीने जे लोक या प्लॅटफॉर्मवर प्रेम करतात, अनेक लोक यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. ते लिहिणारी लोक, ब्लॉग लिहिणारी लोक, बातम्या देणारी लोक, स्वतःचे पैसे खर्च करून इथे शूट करून पाठवणारी लोक, त्याचबरोबरीने कमेंट्स करतात. काही लोक डोनेशन्स देतात, 1-1 रुपया, 2-2 रुपये देणारी पण अनेक लोक आहेत की व्हिडिओ आवडला म्हणून माझ्याकडे 5 रुपये, अशा पद्धतीने छोटे छोटे पैसे देणारे स्वतःच्या कमाईतले अशी अनेक लोक. या सगळ्यांचं हे सक्सेस आहे. लवकरच मला असं वाटतं की आपण 1 मिलियनचा टप्पा पार करायला पाहिजे, कारण काही अडथळे राहतात मध्ये. अनेक वेळेला रीच रिस्ट्रिक्ट होतो, अनेक वेळेला व्हिडिओज दिसेनासे होतात. मधल्या काळामध्ये आपण 250-300 व्हिडिओ डिलीट झाले. युनायटेड नेशनच्या जिनेवा परिषदेमध्ये सुद्धा मॅक्स महाराष्ट्राच्या व्हिडिओ डिलीट प्रकरणाची चर्चा उपस्थित केली गेली. तर आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आपली फुटप्रिंट दाखवलेली आहे, ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह दाखवलेला आहे. तर हे अधिक ग्लोबल व्हावं, आपण जे काही इश्यूज हँडल करतो हे ग्लोबल व्हावेत, त्याचे प्रेझेंटेशन ग्लोबल व्हावं. जसं आरक्षणाचं झालं काय, अशी आपण एक सिरीज चालवतो. ती सिरीज काही लोकल नाही आहे, त्याचा पर्स्पेक्टिव्ह ग्लोबल आहे. तर तो ग्लोबल पद्धतीने मांडता यायला पाहिजे, तो तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर नेता यायला पाहिजे. तर त्या ताकदीने आता आपल्याला काम करायला पाहिजे. ही जबाबदारी आहे. 1-1 टप्पे पार करणं म्हणजे एक जबाबदारी आहे, आणि आपण आपल्यामध्ये पण काही बदल घडवले पाहिजेत. आपण जे काम करतो ते कधी कधी आंतरराष्ट्रीय पातळीचं पण असू शकतं. तर अनेक ग्लोबल प्लॅटफॉर्म्स आपली दखल घेत आहेत, सायटेशन्समध्ये वापरत आहेत. तर आपल्यावर ही जबाबदारी आहे की आधी आपण अधिक रिसर्च पूर्ण हे कॉन्टेंट तयार केलं पाहिजे. राजकीय तर चालत राहील, पण राजकीय बातम्यांच्या पलीकडे जाऊन पर्स्पेक्टिव्हमध्ये आपल्याला थोडीशी गती घ्यावी लागेल, आणि याला एक चांगला चेहरा द्यावा लागेल. बाकी तुम्ही सगळेजण आहात, तुम्ही अनेक लोक येत जात राहतात. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आता आम्हाला वाटतं की आम्हीच काही लोक टिकलेलो आहोत, बाकी सगळे येत जात राहतात. पण ह्याची रचना पण अशीच केलेली आहे की इथे नवीन लोकांनी यावं, शिकावं, हे चालवावं, आणि थोडंसं स्टेबल होऊन पुढे जावं आणि नवीन लोकांना शिकवावं. तर हे मला वाटतं की आपण शाळा नको म्हणूयात, त्याला विद्यापीठ म्हणूयात. तर हे तसं विद्यापीठासारखं वाढणं अपेक्षित आहे, आणि हे असंच वाढलं पाहिजे. इथे खूप लो कॉस्ट मॉडेल पण आंतरराष्ट्रीय पर्स्पेक्टिव्ह देणारं असं हे मॉडेल तयार झालं पाहिजे. तर आज हे 6 लाखाचं जे काही गणित आहे हे आपण या पर्स्पेक्टिव्हसाठी आपण देऊयात. आणि याच्या पलीकडे ज्या लोकांना आज सुंदरच्या हस्ते आपण केक कटिंग केलेलं आहे याच्यासाठी, कारण सुंदरसारखे अनेक लोकांचे हात लागलेले आहेत या संस्थेमध्ये याला सक्सेस करायला. तर या सगळ्यांचं हे यश आहे. तर त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून लावूया. मी नव्यानं मॅक्स महाराष्ट्र परिवारात कार्यकारी संपादक या नात्यानं सहभागी झालो असलो तरी मॅक्स महाराष्ट्र परिवाराशी मी अनेक वर्षांपासून जोडून आहे. अनेक गोष्टी मला माहिती आहे, अनेक उपक्रमात मीही सहभागी झालो.
पण या पोर्टलचा, या डिजिटल चॅनलचा प्रवास अत्यंत खडतर, कष्टाचा होता. त्यावर मात करून इथल्या टीमच्या सदस्यांनी सातत्यानं नवं यश संपादित केलंय. म्हणून 6 लाख टप्पा सबस्क्रायबरचा जेव्हा मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनलनं ओलांडलेला आहे, टप्पा पार केलेला आहे, त्यासाठी मी या सर्वांचं अभिनंदन करतो. रवींद्र आंबेकर सरांचंही अभिनंदन करतो. त्यांनी फाउंडर म्हणून या सगळ्या मॅक्स महाराष्ट्र परिवाराचे संस्थापक म्हणून त्यांची जबाबदारी खूप मोठी होती, ती त्यांनी पार पाडली. आता त्यांनी त्यातनं अंग आपलं काढून घेतलंय आणि वेगळ्या गोष्टींमध्ये ते आता फोकस करतायत. पण इथे वेगवेगळे सदस्य गेले, मोठमोठ्या चॅनल्सला, वर्तमानपत्रात आणि खूप मोठ्या मीडिया हाऊसेसमध्ये ते आता काम करतात. अगदी BBC सारखे सुद्धा नवनवे लोक इथे सातत्याने येत राहतात आणि त्यांच्या प्रवेशावर आणि चाहत्यांवर हा सगळा डोलारा उभा आहे. लवकरच एक नवा टप्पा आपण पार करू सबस्क्रायबरचा आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. मॅक्स महाराष्ट्रने आज जो 6 लाख यूट्यूब सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे त्यासाठी सर्व टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अनेक लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वसामान्य माणूस असतील, डिसिजन मेकर्स असतील, स्टेक होल्डर्स असतील आणि जी निर्णय प्रक्रियेतली महत्वाची लोक आहेत या सगळ्यांच्या पसंतीला उतरलेलं मॅक्स महाराष्ट्र आहे. असं म्हणतात की गर्दीच्या समोर, गर्दी सोबत चालणारे अनेक आहेत, पण गर्दीच्या विरोधात उभं राहून भूमिका मांडणारं मला असं वाटतं की मॅक्स महाराष्ट्र हे एकमेव माध्यम आहे आणि या माध्यमाला आकड्यांमध्ये बांधता येत नाही. तर मॅक्स महाराष्ट्राची एक बातमी सुद्धा एखाद्याचं आयुष्य उभं करू शकते, या सरकारला, या प्रशासनाला एखादा निर्णय घ्यायला भाग पाडू शकतं. ही मॅक्स महाराष्ट्राची खरी ताकद आहे. आकड्यांचा खेळ हा चालतच राहील. मॅक्स महाराष्ट्राचा काही मला वाटतं 7व-8वं वर्ष आहे. आकड्यांमध्ये अडकून न राहता मॅक्स महाराष्ट्राची सातत्याने घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहतात. मला वाटतं त्याचं यश आहे. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आज मॅक्स महाराष्ट्राने 6 लाखाचा जो टप्पा आहे तो आज क्रॉस केलाय. म्हणजे जे युट्यूबचे सबस्क्रायबर आहेत ते 6 लाख क्रॉस झाले. एकंदरीत हा जो प्रवास होता, मागील मला इथे आल्यानंतर 3 वर्ष झाले. 3 वर्षामध्ये 4.5 लाखावरती हा टप्पा लॉक झाला होता. त्यानंतर आता या 6 महिन्यात पुन्हा एकदा जो तो टप्पा आहे तो 6 लाखाचा जो आहे आपण गाठलेला आहे. एकंदरीत या सगळ्या आपण फेसेसमध्ये जात असताना अनेकदा मॅक्स महाराष्ट्राला वेगवेगळ्या जे या आहेत तर त्याला अडचणीला सामोरे जावं लागलं होतं. एक आमचा जो चॅनल होता तो 3 ते 4 वेळा रेस्ट्रिक्ट मारला होता. आता आपण आतापर्यंत 1 मिलियनच्या वरती मॅक्स महाराष्ट्राचे जे परिवार आहे तो त्या परिवारापर्यंत पोहोचलो असतो. या सर्व म्हणजे एकंदरीत आपल्याला ते रेस्ट्रिक्शन पडले होते, त्यामुळे आपल्याला काहीसं बॅकफूटमध्ये आलो होतो आपण. पुन्हा एकदा आपण जोमाने जे आपल्याला TV चॅनलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही ते सर्व आपण मॅक्स महाराष्ट्राच्या YouTube चॅनलमधून दाखवत असतो. एकंदरीतच तुम्हाला ज्या काही स्टोरी आता बाकीच्या ज्या चॅनलवर सुरू आहे ते पॉलिटिकल दृष्टिकोनातून चालू आहेत आणि आमच्याकडे जे सुरू आहे ते सामाजिक दृष्टिकोनातून ज्या लोकांचे म्हणजे आरक्षणाचा मुद्दा असो किंवा कोणताही जो महत्वाचा गाभा आहे वंचित शोषित घटकांचा तो आपण मॅक्स महाराष्ट्राला दाखवत असतो. त्यामुळे हे जे श्रेय आहे हे आपल्या सर्वांचा आहे. हा आवाज मॅक्स महाराष्ट्र जो आवाज आहे हा आपल्या सर्वांचा आवाज आता आपण सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत. मॅक्स महाराष्ट्राचे 6 लाख सबस्क्रायबर आज पूर्ण झाले. त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन. लवकरच 1 मिलियन ही पूर्ण होतील. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आज 6 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आपले. तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप मोठा आहे आणि ह्या अनुक्षणाचा मी भागीदार होतोय या संस्थेत, या माध्यमातून. याचं म्हणजे हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. मॅक्स महाराष्ट्राचे 600 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याबद्दल मॅक्स महाराष्ट्र अँड टीमचे खूप खूप अभिनंदन. यापुढील प्रवास देखील असा सक्सेसफुल राहो यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. आज मॅक्स महाराष्ट्राचे 6 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. अशी साथ आम्हाला असू द्या आणि तुमच्यामुळेच आमचे 1 मिलियन सुद्धा लवकरच कंप्लीट होतील ही मी आशा करते.